आता एक महत्त्वाची बातमी, युतीच्या चर्चांवर अजूनही चर्चा सुरू आहेत। वर्षा निवासस्थानी आज बैठकांची दुसरी फेरी होणार आहे। नाशिक, धुळे, अहिल्यानगरसाठी सुद्धा बैठका घेतल्या जातील। मुंबई दक्षिण आणि उत्तरसाठी बैठकांचं आयोजन करण्यात येणार आहे। महापालिकांसाठी शिंदेंची शिवसेना आणि भाजप युतीच्या चर्चांवर सध्या चर्चा सुरू आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी दिवसभर बैठका घेतलेल्या होत्या। सागर कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात। सागर, जागा वाटपासंदर्भात अजूनही युतीचं ठरलेलं नाहीये आणि आता या बैठकांचा सिलसिला दुसऱ्या टप्प्यामध्ये येऊन पोहोचलेला आहे। दुसऱ्या टप्प्यामध्ये कोण कोण नेते यामध्ये सहभागी होतील, कशा या चर्चांचं स्वरूप असेल? आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 1 वाजल्यापासून महाराष्ट्रातल्या इतर महापालिकांच्या संदर्भात जे आहेत भेटी घेत आहेत आणि मेन म्हणजे त्याच्यामध्ये धुळे, नाशिक आणि अहिल्यानगर इथल्या महापालिकांच्या संदर्भामध्ये चर्चा होणार आहे। आपल्याला माहित आहे की नाशिकमध्ये काल ज्या पद्धतीने भाजप अंतर्गत कलह समोर झाला, त्याच्यामध्ये काही जणांना मनसेतून थेट प्रवेश दिला गेल्यामुळे फरांदे ज्या तिथल्या स्थानिक आमदार आहेत त्या नाराज होत्या। त्यांची समजूत काढण्यासाठी ज्यावेळेस गेले होते गिरीश महाजन, तिथे त्यांच्यासमोरच फरांदे समर्थकांनी फार मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली। अर्थात तिथे आता युती करणं हे महाराष्ट्रामध्ये जवळपास निश्चित आहे, पण युती करत असताना शिवसेनेच्या पदरात पडत असताना फार काही देणं हे भाजपला परवडणार नाहीये। यामुळे भाजपच्या वतीने त्यांच्या जी लिस्ट आहे ती अंतिम केली जात आहे। जवळपास 100च्या आसपासच्या ज्या जागा आहेत त्या धुळे, नाशिक आणि या संदर्भातल्या अहिल्यानगर इथल्या भाजपांच्या यादी उमेदवारांची आज फायनल केली जाईल। काल पुणे, पिंपरी चिंचवड मधली यादी फायनल झालेली आहे आणि मुंबईतल्या सुद्धा 3 लोकसभा मतदारसंघाची यादी फायनल झालेली आहे। आज देखील मुंबईमधल्या 3 महापालिकांच्या संदर्भामध्ये 3 जे लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येणारे महापालिकेचे वॉर्ड आहेत तिथले उमेदवार फायनल केले जाणार आहेत। दिवसभरमध्ये देवेंद्र फडणवीस आज जवळपास सगळ्या महत्त्वाच्या महापालिकांच्या संदर्भामध्ये आढावा घेऊन उमेदवाराची यादी फायनल करतायत आणि त्यानंतर युतीची घोषणा होईल, उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर होईल। निश्चित आज त्यांची पत्रकार परिषद सुद्धा होण्याचा अंदाज आहे, त्यामुळे आजच हा सगळा फॉर्म्युला अंतिम केला जातो का याकडे अर्थातच लक्ष असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।